महाराष्ट्र टॉप 10 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या। 19 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता विशालगड येथील गजापूर मस्जिदवर गावकऱ्यांवर व त्यांच्या घरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत यवतमाळ येथील मुस्लिम बांधवांसह MIMने दिलेल्या निवेदनाद्वारे नोंदविला आहे। तसेच झालेल्या निंदनीय घटना ज्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना व धार्मिक पुस्तके यांची विटंबना करण्यात आली, तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आले। या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध मुस्लिम समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला। दिलेल्या निवेदनामध्ये UAPA कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्कासिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळ व मुस्लिम समाजाचे पराची झालेली नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे, मुस्लिम समाजासाठी संरक्षण कापसे सात्वतक विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून याची खबरदारी घेण्यात यावी। या सर्व घटनेची सखोल चौकशी CBI विशेष न्यायाधीश मार्फत करण्यात यावी, जो कोणी दोषी असेल त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री मुस्लिम समाजाला देण्याबाबत निवेदनात म्हटले गेले आहे। मैं विदर्भ अध्यक्ष शब्बीर खान विदर्भ मुस्लिम संगठन के तरफ से आज जिलाधिकारी यवतमाल जिलाधिकारी साहब को एक मेमोरेंडम दिया गया है माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नाम से। और मैं गाजापुर विशालगढ़ मस्जिद में जो हल्ला हुआ और वहाँ के जो मुसलमानों पे जो अत्याचार हुआ है उसका मैं निषेध करता हूँ। और आज हमारे संगठन की तरफ से पूरे विदर्भ के अंदर पदाधिकारियों ने कलेक्टरों को तहसीलदारों को निवेदन दिए हैं। और मैं महाराष्ट्र शासक और मुख्यमंत्री से निवेदन करता हूँ कि जो वहाँ के मुस्लिम समाज के ऊपर जो जुल्म हुआ और जो उनके घर उनके प्रॉपर्टी को नस्ताबूद करे और जिन्होंने हल्ला करे उनकी CID जांच की जाए, उनके ऊपर UPA लगाया जाए और वहाँ का जो कलेक्टर और जो पुलिस SP है उसको तत्काल निलंबित किया जाए। ये हमारी निवेदन है। और अगर हमारी मांगे पूरी होती है तो हम शांतिपूर्वक इस संगठन का हम काम करेंगे, वरना अगर वापस महाराष्ट्र के अंदर ऐसा दंगा फसाद होता है या मुसलमानों पे जुल्म होता है तो ये संगठन उनको ताबड़तोड़ जवाब देंगी। और हम नहीं चाहते कि भाई महाराष्ट्र का वातावरण खराब होए, देश का वातावरण खराब होए, क्योंकि भाई सर से ऊपर पानी हो चुका है। अब हम अल्पसंख्यक समाज ज्यादा बर्दाश्त कर नहीं सकेंगे, क्योंकि उन लोगों को लगता है कि हम लोग डरते हैं। हम अल्लाह के सिवा किसी से डरते नहीं है। हम चाहे तो उनको जवाब दे सकते, लेकिन हम नहीं चाहते देश का माहौल खराब होए, भाईचारा खत्म होए, आपस में रंजिशा होए। हम शांतिप्रिय लोग हैं। हमारा इस्लाम धर्म हमको कभी आपस में लड़ना नहीं सिखाता है। इसलिए भाई मैं उन लोगों से अपील करता हूँ और प्रशासक से अपील करता हूँ कि आप हमारी मांगे पूरी करके ताबड़तोड़ इनके ऊपर एक्शन ले और उनको सलाखों के पीछे भेजे। महानिसवनकरिता मकसूद अली, यवतमाळ। वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर स्थानिक इंदिरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे वन महोत्सवाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन करण्याच्या उद्देशाने व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून हरित सेनेतर्फे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अर्चना मुडे, सचिव योगेश खोडे, पर्यवेक्षक विलास बेले, सायन्स विभाग प्रमुख डॉक्टर नीलम खोडे, वनरक्षक सुलेखा तिजारे तसेच सार्वजनिक वन व लागवड अधिकारी हिंगणघाट येथील विजय धात्रक यांनी वृक्षाचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संबोधले। कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्चना मुडे यांनी वृक्षाचे महत्त्व जाणून प्रत्येक वर्गाने शाळेच्या परिसरात किमान 2 झाडे लावून त्यांचे संपूर्ण जतन करावे हा संकल्प करण्यात आला। पाहुण्यांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे वेशभूषा केलेले विद्यार्थी समवेत वृक्षदिंडी व पालखीचा कार्यक्रम पार पडला। यानंतर शाळेच्या परिसरात पाहुण्यांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले। यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वृक्षाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महानिसवनकरिता सतीश काळे, वर्धा। रायगडच्या रोहामध्ये गेले 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे। रोहाची कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहत आहे। नदीने धोक्याचा इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे जुन्या पुलावरून सध्या तरी वाहतुकीस बंद करण्यात आले आहे। अशातच पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे।
पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव पोरशी कारनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, नंतर तो उघडकीस आला। सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना आता तसाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आलाय। या ठिकाणी आलिशान कारने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झालाय। मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा हा आरोपी म्हणून अटक करण्यात आलाय। शेगाव ते खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर एक कारने दुचाकीला चिरडल्यानंतर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना 2 जुलै रोजी घडली होती। या अपघातात खामगाववरून शेगावकडे जाणाऱ्या वैभव सदाशिव शिंदे चिंतामणी नगर सुटाळपुरा खामगाव राहणारा हा एकटा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक MH28F8772 ने येत असताना शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या MH27DE7542 या हुंदाई कंपनीच्या महागड्या अल्काझर या कारने अपघात झाला। अपघातानंतर पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोरशी कार अपघात प्रकरणात जे घडले तेच तेथे करण्याचा प्रयत्न झालाय। अपघातानंतर अचानकपणे खामगाव शहरातील अताउल्ला खान नामक इसम समोर आला आणि आपल्या हातून हा अपघात घडल्याचे सांगितले। काही घडामोडी घडल्या आणि त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी अताउल्ला खान इस्माच्या नावाची तक्रार पोलिसात दाखल केली। मात्र अचानकपणे खरा कार चालक असलेल्या मुलाचा एक नजीकच्या नातेवाईकाने प्रकरणाचे बिंग फोडले। सुरुवातीला हे प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न झाले, मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आलाय। पोलिसांनी स्वतःहून समोर आलेल्या चालक इस्माची उलट तपासणी करताच आपण गुन्हा अंगावर घेतल्याचे कबूल केले। बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली। दरम्यान पोलिसांनी यातील खऱ्या आरोपी चालकाला अटक केली आहे। विनम्र विक्रम नागवाणी असे आरोपी चालकाचे नाव असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी दिली आहे। दिनांक 2/7/23 रोजी शेगावकडून खामगावकडे जाणाऱ्या कारने खामगाववरून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले। त्यावरून गाडीमधील चालकाने व त्यांच्या साथीदाराने त्याला शेगाव येथील रुग्णालयामध्ये आणले आणि त्यानंतर दिनांक 3/7/2024 रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। फिर्यादी विजय जवळकर यांनी फिर्यादीमध्ये चुकीचे नाव दिले होते, परंतु आम्ही त्यानंतर त्या नावाबद्दल व्हेरिफिकेशन केलं आणि जो खरा आरोपी आहे त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यातील अंजनी येथे नाभिक समाजातील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालेला असून जखमी झालेल्या युवकांना रुग्णालयात भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते। यावेळी वादविवाद काहीच नाही, त्याची असणारी जमीन घेण्यावरून वाद नुसता दाखवण्यात आलाय, परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय, गावामध्ये असणाऱ्या ओबीसींना एकत्र करतोय, गावामधील ओबीसींना जागृत करतोय, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। दोन्ही हात आले पूर्ण पाय मुलं आहे, 2 मुलं आणि ते 16 वर्षांचा वय आहे आणि हा वारीमध्ये यांच्यावर खोटे गुन्हे त्यांनी उलट टाकले। आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे, त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही। उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो, आयुष्यभर चालतो, एक पिढ्या नाही 2-2 पिढ्या त्या ठिकाणी चालतात। आणि म्हणून दंगलीपेक्षा
चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर कुठेतरी समाजामध्ये फार तेढ निर्माण झाली आहे हे बरोबर. असं माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये. दंगली करून काय साध्य करणार? दंगली करून काहीच साध्य होणार नाही. त्याच्यामुळे दंगल करूच नका हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपसात कशाला लढणार? सरकारकडून खर्चपाणी आहे का? कारण की हा विषय सुटला जात नाहीये. ते माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत याच्यामध्ये. याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत असाच सुलवत ठेवायचा आहे. तर मी असं मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शनमध्ये त्याला झुलवत ठेवा. तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे. थँक्यू. हो पण त्यांचा यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हो त्याच्यामुळे असणारा 7 तारखेला उठतील असं मी गृहीत धरून चालतोय. विकसित आणि सशक्त भारत घडवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या आणि डॉक्टर सोनल जैन जयस्वाल यांनी लिहिलेल्या मॅनिफेस्टेशन थ्रू गर्भसंस्कारातून प्रकटीकरण या पुस्तकाचे अनावरण आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले. या अनावरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी खासदार विजय दड्डा, प्रभूजी नित्यानंद चरणदास, आचार्य लोकेश मुनी आणि या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर सोनल जैन जयस्वाल उपस्थित होत्या. महिलांसाठी अनेक सरकारी योजना राबवत आहे. त्यानंतर आता एक ॲप देखील लॉन्च झाला आहे. सोनल जैन जयस्वाल यांच्या पुस्तकाचं आज गर्भसंस्कार या पुस्तकाचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या ॲपचा शुभारंभसुद्धा करण्यात आला. मी माझ्या वतीने विभागाच्या वतीने त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. त्यांचं हे पहिली बुक नाही आहे. याआधीसुद्धा त्यांनी अनेक पुस्तकं या मुद्द्यावर लिहिलेली आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. माझी खात्री आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक मातांना निश्चितपणाने लाभ होईल. त्यांना जास्तीत जास्त गर्भसंस्कार या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते नक्कीच सफल होतील. त्याच प्रकारे महिलांसाठी सरकारने आता मोठा पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता अनेक संस्था देखील महिलांच्या जे काही गरजू असतील आणि त्यांच्या समस्या त्याच्या संदर्भात आता एक माध्यमासाठी काही ना काही उपयोग करत असं वाटतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने, महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याच्या दृष्टीने असेल, पिंक रिक्षा असेल, लेक लाडकी असेल, अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळतो आहे. खासकर माझी लाडकी बहीण या योजनेला खूप उद्दंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि 15 दिवसापूर्वी याचं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि आजपर्यंत 62 लाखापेक्षा अधिक अर्ज हे विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. माझी खात्री आहे की साधारणपणे जे विभाग म्हणून किंवा सरकार म्हणून जे आमचं उद्दिष्ट आहे की 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीचा सुद्धा आनंद आणि समाधान या महायुतीच्या सरकारमध्ये एक महिला मंत्री किंवा एक सहकारी म्हणून मला निश्चितपणाने. थँक्यू. रायगडात 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे. रायगडच्या रोहा भिसेखिंड या ठिकाणी दरड कोसळली होती. या ठिकाणी मोठे मोठे दगड व मातीचा मलबा हा रस्त्यावर असल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी कोणतेही प्रवासी तेथून जात नसल्याने दुर्घटना टळली. त्यानंतर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोसळलेल्या दरडीतले मोठे मोठे दगड हे रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. चांदूरबाजार तालुक्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चांदूरबाजार तालुक्यातील माधाण गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरल्यानं रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. पुराचे पाणी गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा बंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खड्डून गेल्यामुळे दुबार पेरणीचे संकट इथल्या शेतकऱ्यांवर ओलांडले आहे. महान्यूज 7 करिता रत्नदीप तंतरपाडे, चांदूरबाजार.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। पावसाचे पाणी तळेगाव, टालाटोले, भिवापूर नाला येथील नाल्यालगत असणारे रहिवासी व परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात संपूर्ण पाणी शिरल्यानं 50 ते 60 एकर शेती पाण्याखाली आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। शेतकरी आणि शेतामध्ये पराठीची लागवड केली होती, मात्र पाणी जास्त झाल्यामुळे नाल्याचे पाणी पूर्ण शेतात शिरले व संपूर्ण पीक पाण्याखाली आले। त्यामुळे शेतकरी प्रशासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करत आहे। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा। आपण घेतला आहे महाराष्ट्र टॉप 10 न्यूजचा आढावा। अधिक बातम्यांसाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार।